नमस्कार मित्रांनो, राज ठाकरेंचा धक्कातंत्र। इकडे उद्धव ठाकरेंची चर्चा आणि तिकडे कार्यकर्त्यांनी दिला वेगळाच मेसेज। काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अवघ्या 4 महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता चर्चा आता असतानाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र आता राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना वेगळाच मेसेज देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि तो कोणता सूचना आहेत हे आपण सविस्तर बघून घेऊया। युती अथवा आघाडीच्या भरोश्यावर बसू नका, निवडणुकीच्या कामाला लागा। युती आघाडीचे काय असेल ते मी पाहतो असा संदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती लांबण्यात पडण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत। विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना यश मिळालं नाही। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाहीत, तर उद्धव ठाकरे यांना केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले। या कामगिरीमुळे आगामी मुंबई महापालिकेची निवडणुकाही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केला होता। उद्धव ठाकरेंनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता। तेव्हापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती। मग शिंदेकडून राज ठाकरेंना थांबवण्याचा प्रयत्न याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती केली तर त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करू नयेत यासाठी प्रयत्न केला जात आहे। राज ठाकरे यांच्या सोबत बोलण्याची जबाबदारी देखील मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिल्याची चर्चा होती। सामंत यांनी नुसतीच राज ठाकरेंची भेट घेतली होती, मात्र ही भेट राजकीय नव्हती असं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं होतं। मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुरंग लावण्यात आला आहे। उद्धव ठाकरेंसोबत असलेले तब्बल 35 नगरसेवक आतापर्यंत शिंदेंनी फोडले आहेत, तर निवडणूक जशी जशी येईल तसे अजून नगरसेवक आपल्या पक्षात येतील असा दावा शिंदेच्या विश्वासू नेत्यांनी करण्यात आला आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।